मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर मित्रांनो, आता बघा वातावरण किती छान झालेलं आहे. आणि मित्रांनो, मला आहे ना असं वातावरण खूप आवडतं. आणि हे वातावरण जवळजवळ आहे ना 5 वाजल्यापासून वातावरण आहे असंच. आणि आता त्याची वारं पण कमी झाली, तर मोशी वारं खूप छान होतं. मी ब्लॉग शूट केला होता, पण तुम्ही पार्ट कट करणार आहे कारण की थोडं चुकलं होतं माझ्याकडून याच्यामुळं. तर मी थोडं ऑनलाईन काम केलं माझं. आणि मग त्याच्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. आणि आत्ताच आंघोळ केली. बघा तुम्ही, आंघोळ केल्यानंतर किती फ्रेश वातावरण वाटू राहिलं मला. तर मला एकदम एकदम फ्रेश वाटू राहिलं आहे मला तर. हा, थोडी थोडी हवा पण लागते आणि वातावरण पण ऊन नाही आहे, कुठं काही हिंडा काही करा नाही का. तर मी ना आंघोळ करता करता गाणं ऐकत होतो. तुम्हाला आत्ता आहे ना जवळजवळ 6:45 वाजत आलेली आहेत. आणि मी आता ब्लॉग स्टार्ट केला आहे, म्हणजे मावशीकडे ब्लॉग स्टार्ट केला होता, पण मी ती क्लिप आहे ना आता कट करणार आहे. आणि मित्रांनो, मी आंघोळ करता करता एक भारी गाणं ऐकलं. मला इतकं आवडलं ती गाणं, म्हणजे इतकं इतकं भारी गाणं आहे ते. तुम्हाला दाखवतो मी ते गाणं, तुम्ही पण एकदा ऐका. आणि लय मजा येते, म्हणजे नाही का. तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे माझी रुटीन. मी सकाळच्या पहिले एकदा आंघोळ करतो आणि रात्रीच्याला या टायमाला आंघोळ करतो. म्हणजे कसं मित्रांनो, जी दुपारभर खूप गरम होतं आणि त्याच्यामुळं मग मी सध्या आंघोळ करतो. आणि आंघोळ मग झाले का एकदम फ्रेश फ्रेश वाटतं. आणि मग रात्रीच्याला झोप पण भारी होते त्याच्यामुळं. आणि ह्याच टायमाला आहे ना वातावरण पण खूप छान होतं दरवेळेस, म्हणजे नाही का. सूर्य पण जातो या टायमिंगला. आणि आत्ता तर खूप छान वातावरण झालं होतं. 5-5:30 वाजता मी अंगणात बसलो होतो ना, तेव्हा ते ऑनलाईन काम करत होतं तेव्हा तर आहे ना इतकं छान वातावरण झालं होतं. वारं इतकं सुटलं होतं ना का बस भाऊ, म्हणजे मूड फ्रेश झालं. तुम्हाला नाही मी ते गाणं दाखवतो. हिची येळ देवा नका, असं आहे एक हे गाणं आहे. हिची वेळ देऊ नका, देवा नका, हिची येळ देवा नका. ती वेगळी भाषा आहे, म्हणजे मराठीची आहे, जशी गावरान भाषा नाही का. तुम्ही पण याला ते गाणं ऐका, इतकं आवडेल ना तुम्हाला ते गाणं. मी तर म्हणतो, मी तर एकदा दोनदा ते गाणं ऐकलं आणि माझं तर मूड फ्रेश झाला. याच्यामुळेच मी इतकं उत्साहित आहे. आणि शिवाय वातावरण पण बघा ना राव कसं झालंय, काय सांगू राव मी आता. इतकं भारी वातावरण झालंय. आणि बाकी बाबा ते नाही येतं, ते आपलं जे खाली कालच्या तुडत नव्हते का तुम्ही का लास्ट व्लॉगमध्ये बघितलं असं की खाली तुडत होते. आणि ते का अजून तुडत राहिले, ते अजून पण संपलेलं नाही आहे. तुम्हाला मी ते दाखवतो. आपले जे शिर्डीत आहेत आणि खंड्यात आहेत ते पण इथं आहे ना आलेले आहेत, मस्तपैकी खाऊन पिऊन पोट भरून राहिले हे बघा. आणि मित्रांनो, जे कालचं कुत्रं होतं, कालचं कुत्रं आहे ना नुसतं येतेच घरी. त्याला काही सुट्टी नाही. ती येत आहे मस्तपैकी आपल्या कुत्र्याला मारून बिरून परत मागं जात आहे. असा विषय. रॉकी शेट झुंजत त्याच्यासोबत, म्हणजे भांडणं करते, झुंजत, म्हणजे गावरान भाषेत झुंज म्हणतात. कारण सुशिक्षित भाषेमध्ये बरोबर झुंज म्हणतात नाही का. त्याचे दोघं जण झुंजत आहेत. आणि आपलं मिनिमम तर काय आजच्याला कंप्लीट होणार नाही, कारण की मला काम होतं लय मोठं ऑनलाईन. तर आता कदाचित उद्याच्या ब्लॉगमध्ये मी करीन त्याला नीट. जे आपल्या रॉकेट शेटने त्यांनी पाडलं होतं, तर आता ते करू आपण नीट. आणि परवाच्याला डेकोरेशन होईल कदाचित उद्याच्याला पण, कारण की मित्रांनो सध्या खूप लोड चालू आहे माझ्यावरती, म्हणजे नाही का. तर कदाचित परवाच्याला तर आपण ती घर नीट करू. मित्रांनो, बाबा त्यांनी बघा किती साफ केलेलं आहे. आणि तुम्ही मागच्या ब्लॉग्समध्ये बघितलं असेल किती त्याची अडचण होती. आणि इथून आहे ना आपलं जिथं गवत लावलं होतं बाबांनी, ते गवत पण आता जिथं साबुतेश्वर आहे सगळं खाली पण जाता येईल, म्हणजे नाही का. तर आता एकदम क्लीन झाले, तुम्ही आता बघू शकता. इथं के झाडं ते होते ना सुगलेले असे याच्यावानी. बाबा हे पण तोडायचे का? हे पण तोडणार आहेत बाबा म्हणून राहिले. आणि बघा तुम्ही आत्ताशी बघून घ्या, म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मग तुम्ही ही पण क्लीन होईल इथं. आणि हे आपली जी बाबा आहे ती अजून पण काढलेली नाही, ही पण पडन. आणि ही पडली काय, जी पोल येतं ते पोलांवरती पण पडन. तुम्ही तो ब्लॉग बघितलं नसेल वाटतं, तुम्हाला मी दाखवतो एकदा. किती वाकडं झाली तुम्हाला लांबून दाखवलं असेल मी, आतापर्यंत जवळ जाऊन नाही दाखवलेलं. तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवतो आता. बघा मित्रांनो, असा इथून आहे ना, इथून असं सरळ जायला पाहिजे तिने, तर ती किती वाकडी झाली बघा आता. आणि तर जस्ट आपले पोल येतं, जर ही पडली तर त्या पोलावर पडून थोडंफार का ती पोलावर पडलं का ती पोल डायरेक्ट खाली येते. तरी आता बाबा तोडावं लागणार आहे आपल्याला. पावसाळ्याच्या आधी पावसाळ्यामध्ये पाऊस येतो, पावसाळ्यासोबत आपलं वारं पण जिंदाबाद येतं. ते वाऱ्यासोबत हे मासे पडत येईन.
आणि ही पोल पण पड नाही का. तर हे आपल्याला पोल पण काढावं लागेल. बाकी बाबा हे नाही तोडून राहिले तिकडं. आणि इकडं पण गचपान आहे खूप. गचपान म्हणजे अडचण आहे खूप. आणि ती अडचण साफ करायची आता जवळजवळ 50% झाली. आता तिकडं पण थोडं साफ करायचं आणि मग एकदम क्लीन होईल म्हणजे अडचण होणार नाही. आणि जर रात्रीच्याला कसं पाणी पण धरावं लागतं पावसामध्ये. जर काही पीक पेरलं का आणि मग इकडून काही पण अडचण येऊ शकतं, डुक्कर वगैरे नाही का. घरामाग आता म्हणजे आपल्या माग लाईटी पण लावलेल्या आता म्हणजे तुम्ही समजू शकता. आता जवळजवळ 6:30-7 वाजले असते ना. आपले जे चंद्रमामा आहे चंद्रमामा पण उगलेले आहेत. आणि एकदम छान वातावरण झालं आहे मित्रांनो. या टायमाला मस्तपैकी आंघोळ फ्रेश करा आणि मस्तपैकी इकडे वावरावर जर तुम्ही गावाकडे असताल तर शहराकडे तुम्ही एकदम बगीच्यामध्ये जा. मूड फ्रेश होईल तुमचं एकदम म्हणजे नाही का. तर एकदम मूड फ्रेश होईल. तुम्ही पण एकदा ट्राय करा एक असं या टायमाला. तुम्ही ह्या टायमाला असं मस्तपैकी आंघोळ बिंघोळ करायची आणि त्याच्यानंतर ना एकदम तुम्ही शहरामध्ये असं जर तुम्ही बगीच्यामध्ये जा ना. आम्ही इकडं मस्तपैकी वावरामध्ये फिरत होतो आणि एकदम मूड फ्रेश होतो नाही का. तर मी ना थंबनेल घेतो त्या बाबाईची म्हणजे तुम्ही बघताना आपला व्हिडिओ म्हणजे नाही का. आणि इकडं मध्ये पोल पडला होता ना. ते पोलचं इथं सिमेंट पण पडलेलं आहे तुम्ही बघू शकता. आता मी जे सेल्फी घेतो मला फोटो काढून तर काही ओढले जाणार नाही. बघा ना किती वाकडी राव मित्रांनो. पडली तर लय हार्ड काम होईल का नाही. हा आणि हे जर बाबळ पडली तर याच्यावर पडणार आणि हे डायरेक्ट खाली पडते. तिकडला पण पोल पडल तिकडला पण. ऑलरेडी एक खांब पडला होता तेव्हा आपण दुरुस्त केला तेव्हा. तुम्ही त्यांचं वातावरणाचा सीन करा तुम्हाला खूप आवडन. आपण दळण मारण्याला जाऊ कारण की मला गाडीवर शूट करता येत नाही. तर मी आलेलो डायरेक्ट शूट करतो नाही का. आता ना पावसाचं वातावरण झालं याच्यामुळे आम्ही ना रानात आलो बरं का. आणि रानात येऊस तर पाऊस तर वाढलाय बरं का. थोडं शिव राहिलं सध्या. मग आम्ही गाडीवर होतो तेव्हा खूप येत होता. तर आता थोडं कमी झालं. तर आपले जे कांदे होते त्याच्यावरती मॅट आहे ना उघडी होती ना. तर ती मॅट आपल्याला आता टाकायची. फायनली मित्रांनो आपण आहे ना मॅट टाकलेली तुम्ही बघू शकता. हे मॅटने काय उपयोग होता माहिती आहे की मित्रांनो. पाऊस आहे ना कांद्याला थोडं कमी प्रमाणात लागतो म्हणजे नाही का. त्याच्यामुळे मॅट टाकायला आम्ही तातडीने आलो घरून पळत गाडीवर. नाही तर आपले कांदे भिजले असेल. तरी आता पावसाचं स्पीड थोडं वाढलेलं आहे. आम्ही आता घरी जाऊ कसं काय माहिती वाटतं भुसलेलं त्या छत्री आहे. तर आता थोडा उघडून देऊ त्यानंतर आपण घरी जाऊ आहे का नाही. कुलपामध्ये पाणी घुसं नाही म्हणून मी एक असं जुगाड केलेलं आहे. कारण की वरून जर पाणी आलं आणि डायरेक्ट कुलपामध्ये जाईन ना याची म्हणून मी हे नाही की दोरी बांधून दिली आपल्या भुसऱ्याच्या. कारण की नवं कुलप मग हे नाही याची म्हणून याच्या दोरी बांधून दिली. जरी पाऊस आणि याला उलटं केलेलं याचं खाली असतं ते उलटं केलं कारण की ती स्विच आहे. ती स्विचमध्ये पाणी नाही जावा म्हणून. बाकी आपलं अख्खं क्लिअर केलेलं आहे आतमध्ये. मला दिसत आहे का नाही. आतमध्ये अख्खा आपण क्लिअर केलेलं आहे. मी काढलं पण आणि अरे अंधार दिसत आहे त्यो. अंधार दिसून राहिला. थोडं पावसाचं वातावरण उघडलेलं आहे. तर आता आपण डायरेक्टली घरी जाऊ आणि असं प्लॅन आहे. नाही तर जास्त चाललं तर मग इमर्जन्सीसाठी काहीतरी करू जुगाड. बाकी या कशी आपण घातलेली मॅट एकदम परफेक्ट. आपण पाऊस आतमध्ये जाणार नाही आणि त्याच्या आतमध्ये आपण कापड पण लावलेलं आहे म्हणजे नाही का इमर्जन्सीसाठी. आपण घरी चाललेलो आहे इथं मस्तपैकी फास्टमध्ये आलो आपण. झाकून पण दिला. आता काही रिस्क नाही. मस्तपैकी झोपा काढायची घरी जाऊन. तर पण घरात झोपावं लागेल. गरमन मरणाचं आभाळ आलंय आहे का नाही. आता कूलर आहे मस्तपैकी. कूलर पुढं झोपू आपण. आपली धन्न होती ती धन्न आपण इकडंच पार्किंग केली होती इकडं.
आता मित्रांनो पाऊस पण उघडलेला आहे, याच्यामुळे आपण आरामात जायचं मस्तपैकी. कारण आता एक थेंब पण येतोय, थोडा थोडा येतोय, म्हणजे नाही का एवढा पण नाही कमी झाला. बॅटरी पण आणली होती आम्ही लवकर. चांदणे आले थोडं थोडं लगेच. आता ये ना म्हणा.